हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी चालली होती गावाला. बऱ्याच दिवसानंतर गावाला चालली होती. शक्यतो माझं काय गावाला जाणं होत नाही. काम असेल तर घरचे डॅडू जाऊन येतात, पण मी काही जात नाही. आता मी मध्ये कार्यक्रमासाठी गेली होती. त्याच्यानंतर मग फक्त ते गणपतीला किंवा दिवाळी असंच 1-2 सणांसाठीच मी गावाला जाते. पण आता थोडं बँकेचं वगैरे काम होतं, घ्यायचं वगैरे पण काम होतं, त्याला मीच लागणार होती. म्हणून गावाला चाललो होतो. कालच परीचे आजी आजोबा इकडे आले होते. आम्ही गावाला जाणार म्हणून त्यांना बोलून घेतलं होतं. ती आली तशी आम्ही लगेचच गावाला जायला निघालो होतो आणि बसने जायचा विचार केला होता. कोल्हापुरात पाऊस बिलकुल नव्हता, पण गावाला कॉल करून विचारलं तर पाऊस भरपूर आहे त्या साईडला असं बोलले होते. म्हणून म्हटलं चला बसने जायचं. बसला जायला विचार केला आणि पुन्हा म्हटलं नको, यायला पुन्हा वेळ होईल, कारण परीला ठेवून गेलो होतो ना, तर परीसोबत आमच्या दोघांपैकी कोणतरी एक सोबत कायम असतं. त्यामुळे आम्ही आता दोघं पण बाहेर आल्यामुळे आम्हाला थोडी परीची काळजी वाटत होती. त्यामुळे म्हटलं बसने गेलं तर वेळ होईल लवकर, बाईकने गेला लवकर जाऊन यायला होईल. त्यामुळे बसनेच गेलो आम्ही जाताना. बँकेमध्ये बँकमध्ये गेलो होतो. थोडंफार काम बँकेचं केलं. आता बँकेमध्ये ना थोडंसं एक सही करायची होती. त्याच्यासाठी बरोबर इथे 2 तास आम्हाला लागले होते. तिथलं कामं वगैरे आवरून घेतली. साधारण 1च्या आसपास आम्ही पोचलो होतो आणि तिथून निघायला आम्ही बरोबर 3 वाजता तिथून निघालो. मग येताना भरपूर पाऊस असल्यामुळे विचार केला चला मी बसने जाते आणि डॅडांना म्हटलं तुम्ही बाईकनेच जावा, कारण स्वामी आजारी वगैरे पडला तर भीती वाटते. म्हणून म्हटलं मी बसने जाते. स्टँडवर गेली आणि पुन्हा माझा निर्णय बदलला. चला आलोच गावाला तर जाता जाता आदमापूरला जाऊया. बाईकने गेलं तर जायला होईल. आणि ज्या बसमध्ये मी बसणार होती ना, तीच बस थोड्या अंतरावर तर येऊन ती पलटी झाली होती. आता आम्हाला ते नंतर थोड्या अंतरावर गेल्यावर आम्हाला ती बस भेटली, तर ती अशी पडली होती एका रस्त्याच्या कडेला जाऊन. कोणाला लागलं वगैरे नव्हतं, पण थोडं गाडीचं वगैरे हे झालं. बाकी सगळीजणं छान होती. मी थोडा वेळ थांबली होती विचारणं वगैरेसाठी तिथं येताना, कारण म्हस आडवी आली असं काहीतरी सांगत होते आणि गाडी त्या साईडला पडली कडेला घेता घेता असं सांगितलं आम्हाला बाकीच्यांनी. त्याच्यानंतर येताना इथं महादेवाचं मंदिर भेटतं, स्वयंभू मंदिर आहे. आणि ते दरवेळी आम्हाला गावाला जाताना आम्ही विचार करून जातो थांबूया का, पण कधी मुहूर्त लागत नव्हतं या मंदिरामध्ये जायला. पण आज म्हटलं चला आदमापूर पण नाही झालं तर या मंदिरामध्ये जाऊया, कारण 5 मिनटं लागतील दर्शन घ्यायला, जास्त वेळ काय नाही लागणार, कारण गर्दी तर काहीच नसते, रिकामी मंदिर होतं पूर्ण. मग मंदिरामध्ये तिथं थोडा वेळ थांबलो, मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं. आणि ह्या मंदिरामध्ये ना बरेच दिवस मला यायचं होतं. इथं हे मंदिरामध्ये जी महादेवाची पिंड तयार झाली आहे ना, ती स्वतः अशी तयार झालेली आहे, बनवून वगैरे अशी नाही ठेवली आहे. आणि छान असं ते खडक असतं ना, त्याच्यापासून ही तयार झाली आहे. आणि जेव्हा ही दिदी गेली होती ना या मंदिरामध्ये, तेव्हा मला तिने सांगितलं, आणि त्यापासून ना त्या मंदिरात मला जायचं खूप असं वाटत होतं, जायचं, पण जायला का मुहूर्त निघत नव्हता. पण आज येता येता आदमापूरला नाही गेलो, पण छोटंसं बाळूमामाचं मंदिर भेटतं. बाळूमामांचं पण दर्शन झालं आणि इथं महादेवांचं पण छान दर्शन वगैरे घेतलं. भरपूर सारे फोटो व्हिडिओ वगैरे केले आणि परिसर पण एकदम भारी होता. सर्व दोन्ही साईडने वगैरे हिरवंगार शेत होतं आणि मध्येच मंदिर होतं आणि खूप भारी वाटत होतं. त्यानंतर ना मग कुठलाच व्हिडिओ केला नाही, कारण थोडा पाऊस पण भेटला होता. तर मग मोबाईल बॅगमध्ये ठेवला ना, तो घरीच आल्यानंतर बाहेर काढला होता. त्यामुळे बाकी काही व्हिडिओ वगैरे केला नाही. घरी आली आणि यायला आम्हाला साधारण 5, 5:15 झाले होते घरी यायला. तर आल्याला लगेच फ्रेश वगैरे झालो, चहा घेतलं, कारण थोडा पाऊस भेटला होता. त्यामुळे पहिलं चहा वगैरे प्यायलो आणि त्याच्यानंतर मग बाहेर जायला निघालो होतं. तर बाहेर जायचं म्हटलं ना, तर पहिलं स्वामी पुढे असतोच. पहिलं जाऊन गाडीजवळ थांबतो आम्ही जायच्या अगोदरच. बाहेर म्हणजे थोडंसं बाजार घ्यायचा होता, डाळी वगैरे थोड्याफार घरच्या संपल्या होत्या, त्याच घ्यायच्या होत्या, म्हणून आलं होतं. मी येत नव्हती, पण परचे डॅडून जबरदस्तीने नेलं होतं, चल तुला बघायचं आहे ना बाजार, कारण हा ना आमच्या बाजूला 2 मिनटाच्या अंतरावर झाला आहे, स्मार्ट बाजार झाला आहे. पण मी कधी आतमध्ये गेली नव्हती. रोडने सतत जाऊन येता जाताना बघत असते, पण मला काय जाणं शक्य झालं नव्हतं त्यामध्ये. तर आज वेळ होता तर चल म्हणाले जाऊन येऊया, कारण आल्यानंतर जास्त स्वयंपाक पण काय बनवायचा नव्हता. तर म्हणाले चल,
तेवढीच फिरून ये म्हणून पुन्हा एकदा म्हणून घेऊन गेले होते. आणि स्वामी आमचं कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तर पहिला पुढे असतो आणि त्याला ह्या ट्रॉलीमध्ये बसायला तर खूप आवडतं. आल्या आल्या तो ट्रॉलीमध्ये वगैरे बसला होता. थोडाफार बाजार घ्यायचा, जास्त काही नव्हता. गावाला पण थोडा काय द्यायचं होतं, त्यासाठी थोडाफार भाजी डाळी तेल वगैरे घ्यायची होती, ती घेतली. आणि त्याच्यानंतर मग घरी आलो. जास्त वेळ नाही घेतला तिथे, 15 ते 20 मिनटामध्ये सर्व आवरून झालं होतं. कारण जास्त फिरत राहिलं ना तर सगळ्या गोष्टी घ्याव्याशा वाटतात. तिथं सर्वच वस्तू एका जागेमध्ये भेटल्या ना का मग हे पाहिजे ते पाहिजे असं होत असतं. म्हणून मीच म्हटलं नको जास्त आत फिरत राहिलं ना तर मग खर्च पण भरपूर होतो. कपड्यांचं वगैरे ते सगळं एरिया बघायचा होता, पण मी नाही बघितला. म्हटलं नेक्स्ट टाईम मी दीदीसोबत वगैरे जाईन तेव्हा सर्व बघेन म्हणून. पण आज थोडा प्रवास पण करून आले होते ना, त्यामुळे मला कंटाळा आलाच होता. त्यामुळे लगेचच आलो आम्ही. त्याच्यानंतर घरी आल्याला लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. जाताना कुकर फक्त लावून गेली होती डाळीचा वगैरे. आल्यानंतर लगेचच फोडणी वगैरे घालून घेतली. आणि इथे सर्वजण ना आज सगळेजण घरी एकत्र होतो, त्यामुळे खूप घरात वातावरण भारी वाटत होतं. कधीतरीच येतात आई बाबा गावावरून, पण छान वाटतं वातावरण, एकदम असं भारी वाटतं सगळेजण एकत्र असतात तेव्हा. कारण गावाला ती दोघं राहतात, आम्ही इकडे राहतो, त्यामुळे असं जरा वेगळं वातावरण आहे. जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकदम भारी वाटतं. आणि इथे हे बघा, एक मेथीची पेंडी साफ करायला 3-4 बसली होती. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.